नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आयुष्यमान भारत योजना या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, संपूर्ण भारतभर आयुष्यमान भारत ही योजना राबवली जाते आणि या अंतर्गत गोल्डन कार्ड लोकांना उपलब्ध करून दिले जातात. तर या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाखांपर्यंत आरोग्यविषयक सर्व उपचार मोफत दिले जातात. तर लक्षात घ्या, या योजनेकरता नवीन नोंदणी उपलब्ध झाली आहे का किंवा कोण कोण नोंदणी करू शकतात, तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, आयुष्यमान भारत सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज आहेत की तुम्ही नोंदणी करू शकता, परंतु आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत कोणालाही नवीन नोंदणी करता येणार नाही. तर आयुष्यमान भारत अंतर्गत नवीन नोंदणी करता येत नसेल, परंतु लाभार्थी कसे ठरवण्यात आले, तर यामध्ये पाहू शकता की सामाजिक आर्थिक जात जनगणना सन 2011 मध्ये करण्यात आली आणि याच्यामध्ये डेटाबेस तयार करण्यात आला आणि या लिस्ट अंतर्गत ज्यांची नावं आहेत अशाच जे लाभार्थी आहेत अशांनाच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्यविषयक सोयी सुविधा मिळत आहेत. तर यामध्ये जो समावेश करण्यात आला तर 16 आणि 59 वयोगटातील कोणतेही प्रौढ किंवा पुरुष कमावणारे नसणारे जर कुटुंब असतील यांचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर ज्यांची घरे कच्च्या भिंतींची आहेत, तसेच पाहू शकता की त्याचे छप्पर देखील कच्चे आहे, अशा कुटुंबांचा समावेश आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 2011 मध्ये जे सर्वे झाला त्यामध्ये करण्यात आला. याचबरोबर निराधार व्यक्ती, भूमिहीन कुटुंबे जी आपल्या कौटुंबिक उत्पन्नासाठी अंगमेहनतीवरती म्हणजेच मजुरी वगैरे करतात, तर अशांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, केशरी रेशनधारक तसेच शासकीय कर्मचारी ज्यांच्या कुटुंबामध्ये नाही आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा सर्वांचा सर्वे करून त्यांना या लिस्टमध्ये समावेश करून या योजनेचा लाभ दिला जातो. तर अशा प्रकारे सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011 मध्ये करण्यात आली. यानुसार सदरची जी लाभार्थी याद्या आहेत तयार करण्यात आल्या आहेत. तर यामध्ये अजून तरी कोणालाही नवीन नोंदणी करता येत नाहीये. जर तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्याचं आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुम्ही इतर सदस्यांना, तुमच्याच कुटुंबातील सदस्यांना ज्यांचं रेशन कार्डवरती नाव आहे त्यांना ॲड करू शकता, परंतु नव्याने कोणालाही नोंदणी करता येत नाही आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि आयुष्यमान योजनेसंदर्भात संपूर्ण व्हिडिओज, नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल.